तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। निदा खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हात, धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कुणी सहभागी आहे का, सर्व तपासलं जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। काल एमआयएम नगरसेवकाच्या घरात घुसून केली होती अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिक पोलिसांची कारवाई। निदा खानला लपवल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सह आरोपी। नाशिक पोलिसांकडून मतीन पटेल विरोधात गुन्हा दाखल, मोबाईल देखील जप्त। निदा खान फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात, यामागे मोठं षडयंत्र, जलील यांनाही सह आरोपी करून चौकशी व्हावी, मंत्री संजय शिरसाटांसह गोपीचंद पडळकर यांचा आरोप। आरोप सिद्ध होईपर्यंत कुणीही दोषी होत नाही, निदा खानकडे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा पर्याय। चूक नसल्यास एमआयएम निदा खानला मदत करणार, इम्तियाज जलील यांच्याकडून भूमिका स्पष्ट। सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री, अमित शहांच्या नेतृत्वातील बैठकीत विधिमंडळ दलाचा नेता म्हणून निवड, उद्या शपथ घेणार। पश्चिम बंगाल सरकारचा उद्या शपथविधी सोहळा, ब्रिगेड परेड ग्राउंडवरती सोहळा रंगणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार। तामिळनाडूमध्ये थलपती विजय सत्ता स्थापन करणार, इतर पक्षांच्या पाठिंब्यानं विजयनं बहुमताचा आकडा गाठल्याची सूत्रांची माहिती। टीव्हीकेला सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके या पक्षांचा पाठिंबा। सत्ता स्थापनेसाठी टीव्हीके पक्षाची सुप्रीम कोर्टात धाव, एका सदस्याकडून रीट याचिका दाखल। राज्यपालांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देण्याचे निर्देश देण्याची याचिकेतनं मागणी। आजारपणातून बरे झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच साताऱ्यात, कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करत जंगी स्वागत। उद्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदेंच्या सेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार, पारकर यांची माहिती। तर आम्ही पारकर यांच्यावर पाणी सोडलंय, विनायक राऊतांची टीका। कांद्याच्या दरात मोठी घसरण, कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल। प्रति किलो 50 पैशांचा भाव मिळत असल्यामुळे बाजार समितीबाहेर ट्रॅक्टर लावून आंदोलन, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती विदारक, छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये 1 टन कांदा विकूनही हाती 0 रुपये, उलट आडत्याला खिशातनं दिला 1 रुपया, तर करमाळ्यात 73 पोती कांदा विकणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात केवळ 400 रुपये। नांदगाव पेठ एमआयडीसी जवळ अप्पर वर्धा धरणाची पाईपलाईन फुटली, अमरावती शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत, पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू, उद्या संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता। मीरा भाईंदर शासकीय जमीन प्रकरणामध्ये राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार, उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे 254 एकर जमीन खासगी कंपनीच्या घशात, जमीन परत मिळवण्यासाठी सरकार कोर्टात जाणार। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।